नमस्कार मित्रांनो. पवार साहेब यांना सक्तीची विश्रांती. पवार साहेब यांची स्वेच्छा निवृत्ती या विषयावर आपण बोलतोय. शरद पवार हे महाराष्ट्रातले एक वादग्रस्त व्यक्तिमत्व, पण तितकंच आदरणीय, सर्वांना भावलेलं. म्हणजे शरद पवार बोलतात, त्याच्या विरुद्ध करतात, इथपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास. त्यांना वयोवृद्ध म्हणेपर्यंत आता पोचलाय. त्यांनी सक्तीची निवृत्ती घ्यावी असं काही ना वाटतंय, पण बोलता येत नाही. त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घ्यावी असं काही ना वाटतंय, पण सांगता येत नाही. अनेकांना शरद पवार समजलेच नाहीत. त्यांचा इतका दुर्दैव आत्मविश्वास, चिकाटी महाराष्ट्रातल्या राजकारण्यांमध्ये सहसा दिसली नाही. बाळासाहेब ठाकरेंचे ते मित्र, पण दोन्ही विरुद्ध टोकाचे. पवार साहेबांचा संयम साहेबांकडे नव्हता, आणि कावेपाचपणा तर अजिबातच नव्हता. साहेब म्हणजे सरळ सोट, खळखळणारं पाणी, वाहणारं पाणी. शरद पवार म्हणजे साचलेला डोह, पण त्यांचा उत्साह, कार्यक्षमता ही खूप पुरोगामी विचार करणारी. सातत्याने शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणारे पवार साहेब आज तब्येतीमुळे, वयामुळे, पुतण्याच्या अचानक गमावण्यामुळे हतबल झाले, निराधार झालेत असं कोणच म्हणणार नाही. आजही ते डावपेच आखू शकतात असा गैरसमज अनेकांच्या मनात आहे. पण खरं सांगू, शांतपणे विचार करा. आज नियतीने त्यांना निवृत्त केले. राज्यसभेवर सुद्धा ते येतील अशी शक्यता नाही, आणि आले तरी कोणाच्या तरी मेहरबानीने येतील. हे त्यांच्या स्वभावात बसण्यासारखे नाही. या वयात राज्यसभेत जाऊन ते फार मोठे दिवे लावतील असंही नाही. त्यांचे मार्गदर्शन एखादा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार देऊन, त्यांना मार्गदर्शक बनवून, तपोवृद्ध समजून राज्यकर्त्यांना, केंद्र शासनाला घेता सुद्धा येईल. आता त्यांनी निवृत्त होणेच चांगले. रोहित पवार, सुप्रिया सुळे चांगलं काम करतात, तेही हतबल झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तेव्हाच ही सगळी मंडळी हतबल झाली होती. सत्तेपुढे शहाणपण नव्हतं. पैसा मोठा झाला होता. सगळे डोंगळे गुळाला चिकटले होते. तरी शरद पवार लढले. वेगळा विचार असूनही ठाकरे गटाशी त्यांनी संधान मागलं, कारण दोन्ही एकाच होडीतले प्रवासी होते. दोघांचा पक्षही भाजपने उभा फोडला होता अशी दोघांचीही समजूत होती. वस्तुस्थिती दोघही जाणतात की दोघांनाही पाहिजे तशी सत्ता मिळत नव्हती, आणि त्यांचे शिलेदार मात्र सत्तेशिवाय राहू शकत नव्हते. बाकी सामाजिक प्रश्नासाठी, लोककल्याणासाठी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, आमच्या विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आम्ही पक्षांतर केलं, पक्ष फोडला, ही सगळी मधाची बोटं होती.
यावर ना तुम्ही ना आम्ही विश्वास ठेवणार. पण शरद पवारांचं काय? वसंतदादांना फसवून स्थापन झालेली पुरोगामी आघाडी आणि त्यानंतरचा संपूर्ण काळ पवार साहेब एकदाही 5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद भोगू शकले नाही. राज्यातून केंद्रात गेले, केंद्रीय मंत्री बनले, तरी सुद्धा पवार साहेब पंतप्रधान होऊ शकले नाही. सगळे प्रयत्न त्यांनी केले, पण प्रत्येक वेळेला ते यशस्वी झाले नाहीत. तो त्यांचा स्वभाव दोष असेल, पण प्रत्येक वेळेला त्यांचा पराजय झाला. पण पराजयापेक्षा त्यांच्या इच्छाशक्तीला, त्यांच्या प्रयत्नांना लोकांनी दाद दिली. आजही अजित पवार गेले, त्याच दिवशी पवार साहेबांना विकलांग अवस्थेत जोर जबरदस्तीने मनाविरुद्ध एक स्टेटमेंट करावं लागलं की हा केवळ अपघात आहे आणि त्याचं राजकारण करू नका. आता रोहित पवार म्हणतात की त्या दिवशी वातावरणच असं होतं की लाखो लोक जमली होती. जर त्यांना शांत केलं नसतं, तेव्हा शंका व्यक्त केली असती, तर तिथे आगडोंब उफाळला असता, लोकांच्या प्रतिक्रिया वेगळ्या आल्या असत्या. खरंही आहे, पण एक सुप्त इच्छा होतीच ना की ही शेवटची संधी आहे विलिनीकरणाची. विलिनीकरणाची बोलणी आधी झाली असतीलही अजित पवारांनाही नातं जवळचं वाटलं असेल, आपली चूक उमगली असेल, नकळतपणे नियतीने त्यांना पश्चाताप करायची संधीही दिली असेल. पण विलिनीकरणाच्या चर्चा ज्या काही सुरू झाल्या त्यामुळेच तर राष्ट्रवादीचा जो काही उर्वरित गट होता तो कार्यरत झाला, उसळी घेऊन फुटला. आपल्या हातातून सत्ता जाऊ नये, आपल्याला कोणीतरी नवीन बॉस येऊ नये, पुन्हा तीच परिस्थिती येऊ नये म्हणून त्यांनी सुनेत्रा ताईंना पुढे केलं. ही वस्तुस्थिती आहे. सुनेत्राताई आता उपमुख्यमंत्री झाल्यात. कालच राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. शेवटी त्या अबला आहेत. एक विधवा स्त्री म्हणून त्या राजकारणात कशा सिद्ध होतील हे काळच ठरवणार आहे. पण जे साम्राज्य अजित पवार साहेबांनी निर्माण केलं होतं ते टिकवणं महत्वाचं होतं. पक्ष असेच टिकत नसतात, संघटना अशाच बांधल्या जात नाहीत, वाढल्या जात नाहीत. त्यासाठी प्रचंड निधीची आणि प्रचंड मोठ्या संघटन कौशल्याची, मॅनेजमेंटची गरज असते आणि त्याला प्रचंड मोठा पैसा लागतो. राष्ट्रवादीकडे कदाचित तो असेलही, पण अजित पवार असताना एक हाती त्याची निर्मिती होत होती. अजित पवारांविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती. आता आरेला कार्य होऊ शकतं, प्रश्न विचारले जाऊ शकतात, याची जाणीव काही जणांना आहे. आणि त्यामुळेच अगतिकतेचा भाग म्हणून गरज दाखवून स्वामिनिष्ठांचा मधाचं बोट पुढे लावून, वेस्टर्न लावून सुनेत्रा ताईंना अध्यक्षपदी विराजमान करण्यात आले. शक्यतो सूत्रे अष्टप्रधान मंडळाकडेच राहतील. सर्व मोठी मंडळी, सेनापती हे वादात अडकलेलेच आहेत, चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत. त्यामुळे यांच्या नाड्या भाजपच्या हातात आहेत असं म्हटलं जातं. म्हटलं असंही जातं की विलिनीकरण व्हायचंच असेल तर कदाचित भाजपमध्ये होईल. कदाचित पुढील काळात जर समजा रोहित पवार यशस्वी झाला, सुप्रिया ताई यशस्वी झाली आणि काही मतपरिवर्तन झालं, विलिनीकरणाची बोलणी झाली, तरी सुद्धा कोणीही सत्तेच्या बाहेर भाजपच्या विरुद्ध आवाज उठवायला तयार होणार नाही. जे उठवतील त्यांचा वेगळा गट होईल, पण तो गट मोठा असेल
तर ज्यांना सत्ता पाहिजे त्यांना आणखी जवळ जावं लागेल, भाजपच्या वळचणीला स्वतःला बांधून घ्यावं लागेल आणि तीच शक्यता जास्त आहे. पण आज तरी पक्षाचं अस्तित्व सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, काही प्रमाणात मुंडे असतील किंवा अन्य काही प्रभूती असतील, त्यांनी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व घड्याळाच्या चिन्हासहित राखलेलं आहे. सुप्रीम कोर्टाकडनं फार काही अपेक्षा नाही. तो निकाल कधी येईल याची खात्री नाही. तो निकाल शरद पवारांच्या लाभात आला तरी त्यावर लगेच कार्यवाही होईल असंही नाही. कारण मुळात शरद पवार यांचं नेतृत्व मांडणारा जो काय आज गट आहे, पक्ष आहे, तो सुद्धा विकलांग अवस्थेत आहे. त्यालाही वृद्धापावस्था आले. रोहित पवारांकडनं खूप काही अपेक्षा आहेत. पण पार्थ पवार यांना राज्यसभा देऊन रोहित पवार यांना शह देण्याचा प्रयत्न सुद्धा झालाय. सुनेत्राताई उपमुख्यमंत्री आहेत. उद्या विधानसभेत स्पष्ट बहुमताने त्या निवडून येतील. बारामतीकर नक्कीच त्यांना प्रेम दाखवतील. पवार साहेबांची चौकशी सुद्धा होईल, म्हणजे त्यांच्या विमान अपघाताची चौकशी होईल. काहींच्या माथी अपघाताची जबाबदारी देखील टाकली जाईल. सीबीआयने तसं सुतोवाच सुद्धा केले. काही जण निवृत्त होतील, काही जण सस्पेंड होतील, काही जणांवर FIR सुद्धा दाखल होईल. पण जे काही नाटक त्या मृत्यूनंतर, अपघातानंतर महाराष्ट्राने बघितले, त्यातून सामान्य जनता खूप सुखावले असं नाही. सहानुभूती नक्की आहे. सर्वांची सहानुभूती पवार साहेबांबरोबर आहे. पण जशी उद्धव ठाकरे यांनी सहानुभूती गमावली, ती टिकवता आली नाही आणि निकालात त्याचं परिवर्तन करता आलं नाही. कारण सहकारी कमी पडले, सगळे सोबती कमी पडले, नेतृत्व कमी पडलं. नेमकं तेच आणि तसंच मोठ्या साहेबांविरुद्ध किंवा त्यांच्याबद्दलही होणार आहे. सोबतीला कोण आहे? जे आहेत ते पुरेसे नाहीत. पवार साहेब एक पाय हॉस्पिटलमध्ये आणि एक पाय यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये अशा अवस्थेत आहेत. तब्येत साथ देत नाही. पक्ष तर हातातून गेलाय. विलिनीकरणाची शक्यता नाही, कारण संधी साधू लोकांनी आपला मूळ पक्ष ताब्यात घेतलाय. याचं शल्य त्यांना आहे. शल्य हेही असेल की आपण 5 वर्ष कोणतीच मुख्यमंत्री पदाची कार्यवाही पूर्ण करू शकलो नाही. शल्य हे असेल की निदान अजित पवार अनेक वेळा उपमुख्यमंत्री झाला, आपण उपपंतप्रधान सुद्धा होऊ शकलो नाही. शल्य हे असेल नरसिंहराव यांच्या वेळेला असलेली सुवर्ण संधी आपण आपल्या स्वभावामुळे, उतावीळपणामुळे, कावेबाजपणामुळे घालवली. शल्य अनेक असतील की जे साम्राज्य आपण उभं केलं त्यात आपण मुलीसाठी काही आशा बाळगली आणि तीच आशा आपला पुतण्या आपल्यापासून लांब होण्यात निर्माण झाली. आपला पुतण्या आपल्यापेक्षा मोठा झाला. त्यांनी खूप काही कमवलं, पण त्याचंही अकाली निकाल लागला. अकाली निधन झालं. त्याच्या अंत्ययात्रेला बघितलेली गर्दी त्यांना आठवत असेल. मला तर असं वाटतंय की कदाचित पवार साहेब स्वेच्छा निवृत्ती आता जाहीर करतील. पण त्याचं कारण अगतिकता हे असेल. आपल्याला हवा तेवढा पाठिंबा मिळत नाही. राज्यसभेवर सर्वपक्षीय आघाडीतली लोक
आपले साथीदार सन्मानाने आपल्याला पाठवत नाही, त्यांच्याकडे पुरेसं मतदान नाही आणि दुसरी जागा उभी राहिली तर आपला पराभव निश्चित आहे. किंवा आपल्याला आता या उतार वयात तत्वांना बगल देऊन भाजप प्रणित आघाडीकडे जावं लागेल, त्यांची अप्रत्यक्ष मदत घ्यावी लागेल, त्यांच्या 6व्या उमेदवारांची मतं मागावी लागतील. भाजप त्याला तयार होणार नाही, कोणीच माघार घेणार नाही. बरं, भाजपचा 6वा उमेदवार कोण असा प्रश्नही निर्माण होणार नाही. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा ताब्यात घेण्याचे मनसुबे आणि शेवटची आशा तीही संपत चालले. त्याच्यामुळे स्वेच्छा निवृत्ती अटळ आहे, जाहीर निवृत्ती अटळ आहे. लोकांनी, नियतीनी आणि कदाचित पवार साहेब यांच्याच नीतीनी त्यांच्याबद्दल असलेल्या अविश्वासामुळे त्यांनाच राजकारणातून दूर फेकलं गेलंय. हे अनाकलनीय आहे असं नाही, पण दुःखद मात्र नक्कीच आहे. एखाद्या व्यक्तीचा राजकीय शेवट, राजकीय अंत असा होऊ नये असंच प्रत्येकाला वाटत असतं. पण कुठे थांबायचं हे कळत नाही. शिखरावरनं असताना आपण उतरतो याची जाणीव होत नाही. जे वसंतदादांना जमलं, जे यशवंतराव चव्हाणांना जमलं, ते पवार साहेबांना जमलं नाही. दुर्दैव, आशावाद, अपेक्षा याच जातात ते सतत भरडले गेले. त्याचा हा दृश्य परिणाम आहे. वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे की पवार साहेब यांनी आता स्वतःहून बाजूला व्हायला पाहिजे, मानाने बाजूला व्हायला पाहिजे. त्यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात, राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आदर भाव आहे. तो निदान टिकला पाहिजे. तोही कमी झाला तर महाराष्ट्र पवार साहेबांना देखील माफ करणार नाही. पवार साहेब, तुम्ही खूप उत्तुंग आहात, खूप मोठी कामं तुम्ही केली. कृषी मंत्री असताना, मुख्यमंत्री असताना काही धाडसी निर्णय घेतले. तुमच्या कामाचा झपाटा आणि निर्णय क्षमता ही चांगली होती, पण तो सर्व इतिहास झाला. इतिहासावर राजकारण चालत नाही. राजकारणात फक्त वर्तमान काळ बघितला जातो आणि भविष्याची कोणतीही शाश्वती नसते. पवार साहेबांनाही ते नाही आणि वर्तमान न कळण्या एवढे पवार साहेब मूर्ख नाही. ते द्रष्टा नेते आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात स्वेच्छा निवृत्ती ही अपरिहार्य आहे. पवार साहेब निवृत्त होत आहेत, त्यांना मानाने निवृत्त होऊ द्या. आपण त्यांना मानाचा मुजरा करूया. त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या चिकाटीबद्दल आणि त्यांच्या महाराष्ट्र प्रेमाबद्दल आणि त्यांच्या अनप्रेडिक्टेबल पॉलिटिक्स बद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.